सर्वात पहिले याच्यामध्ये घेतला ते एक क्वेश्चन होता. आता हा बी क्वेश्चन नंबर फर्स्ट होता. ठीक आहे. तर यापैकी कुठले तरी 4 आणि 4 8 क्वेश्चन येतात 8 मार्काला. ठीक आहे. तो हा क्वेश्चन बी 4 मार्कासाठी या 10 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत त्यांनी क्वेश्चन बँक मध्ये अर्थमॅटिक प्रोग्रेशन या धड्यामध्ये. ठीक आहे. लक्ष द्या. आता बघा काय केलं आपण हे काय म्हणजे पहिला प्रश्न पहा रे 2, 4, 6, 8 हे एपी आहे का? तर याचा सरळ आन्सर लिहायचं. कसं लिहिणार 2, 4, 6, 8 या अरिथमेटिक या सिक्वेन्स मध्ये प्रत्येक दोन टर्मला डिफरन्स तुम्हाला 2 2 दिसते बघा. 2 आणि 4 मध्ये 2 चा फरक आहे. 4 आणि 6 मध्ये 2 चा आणि 6 आणि 8 मध्ये 2 चा. तुम्ही ते कसं लिहिणार याला मी इथं असं लिहिणार लक्ष द्या. मी लिहिणार T1 is equal to 2, T2 is equal to 4, T3 is equal to 6 and T4 is equal to 8. ओके मी तर टर्म पॉइंट ऑफ लिहून टाकले जे आहे ते दिलेले. ठीक आहे. तर प्रत्येक दोन टर्म मध्ये डिफरन्स पहिले करणार T2 T1 4 2 is 2. ओके नंतर T3 T2 6 4 equal to 2 and last one T4 T3 4 T3 8 6 equal to 2. सो इथं जर बघितलं तर प्रत्येक दोन टर्म मधला डिफरन्स तुम्हाला सेम दिसत आहे. सो यस इट इज an AP. So yes it is an AP because common difference is equal to same. डिफरन्स सेम असल्यामुळे या ठिकाणी हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. बस काहीच नाही प्रत्येक दोन टर्म मधला आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. दुसऱ्यामध्ये वगैरे बाळाओ दुसरा क्वेश्चन काय म्हणते 1, 4, 7, 10 याच्यामध्ये a आणि d ची व्हॅल्यू किती एकदम इझी आहे. डायरेक्ट लिहिणार मी याला एका मार्कासाठी विचारलंय 1, 4, 7, 10. ठीक आहे. याच्यामध्ये फर्स्ट टर्म किती आहे a is equal to 1 and डिफरन्स पाहून घ्या. दोन्ही सांगून द्या सरळ 4 आणि 1 मध्ये फरक कितीचा 3 चा. ठीक आहे. हे असं असं लिहून टाकायचं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते फॉर्म्युला टू गेट द सम ऑफ द n नंबर. फॉर्म्युला कुठला असतो एसएन चा फॉर्म्युला ते लिहून टाकायचा. ठीक आहे. फोर्थ वन बघा a is equal to 20 आहे d is equal to 3 आहे तर tn किती. तर tn चा फॉर्म्युला काय असते भाऊ काय काय दिले तुम्हाला a is equal to किती आहे भाऊ 20 d is equal to किती आहे 3. तर तुम्हाला tn फाइंड आउट करायचा आहे. tn चा फॉर्म्युला काय असते a n - 1d. सो a ची व्हॅल्यू 20 a काय शिकवली a is equal to 20 plus n minus 1 d is equal to 3 23 multiplied by n 3n 3 1 जा 3 20 मधून 3 काढा राहिले किती 17 20 आणि 3 23 करायचे नाही इथे n आहे इथे n नाही भाऊ 20 minus 3 17 plus 3n हे आला तुमचा tn. सो बेसिकली असा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे एक मार्कासाठी. त्यानंतर बघा याला 3 क्वेश्चन आला थर्ड क्वेश्चन आला. आता आहे फोर्थ मध्ये झाला आपण सांगितलं तुम्हाला बोलले. ठीक आहे ना फोर्थ नंबरचा. तो हे फोर्थ मध्ये झाला. आता फिफ्थ मध्ये क्वेश्चन बघू. पूर्ण क्वेश्चन आपण आजच्या सॉल्व करून घेणार आहोत. अर्थमॅटिक क्वेश्चन वरती बोर्डाने दिलेल्या क्वेश्चन बँक मध्ये जेवढे काही क्वेश्चन्स आहेत तेवढे पूर्ण आपण आज सॉल्व करून घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा पाचवा क्वेश्चन मध्ये काय येते हो a is equal to 3 d equal to 3 t5 फाइंड आउट करा. a is equal to 3 d is equal to -3 आपल्याला t5 करायचा आहे. काय करायचं आहे t5 करायचा आहे. कोणताही टर्म फाइंड आउट करण्यासाठी आपण tn चा फॉर्म्युला लावतो. ठीक आहे. इथे tn आहे तर इथे t आहे तर t आहे तर इथे 5 आहे tn आहे याच्या ठिकाणी 5 टाका. a ची व्हॅल्यू 3 टाकून द्या. डिफरन्स आहे -3 3 plus 5 - 1 4 multiplied by -3 4 3 12 प्लस माइनस 12 तुम 3 कडे राहिले -9 12 - 3 किती राहिले भाऊ -9. सो फिफ्थ टर्म किती आला -9 आला. त्यानंतर बघा सहावा क्वेश्चन काय म्हणते फाइंड द फर्स्ट 3 टर्म. सर नालायक हो तुम्हाला क्लासच्या बाहेर काढतो बोललो का. फाइंड द फर्स्ट 3 टर्म
या tn is equal to 2n minus 5 या AP साठी पहिले तीन टर्म फाइंड आउट करायचे. एकदम इझी क्वेश्चन आहे हा. tn is equal to what 2n minus 5 पहिले थ्री टर्म कोणते t1 t2 t3 आपल्याला काढायचे आहे. त्याच्यावर एकदम सिंपल काय करणार, जिथं जिथं n आहे तिथं पहिले 1 टाकायचा, नंतर 2 नंतर 3. सो व्हॉट नाउ t1 यांच्या ठिकाणी पहिले काय करणार, पुट n is equal to 1 t1 is equal to 2 यांच्या ठिकाणी मग -5 2 1 चा 2 -5 किती येते रे -3 येते. हे आला t1. तसंच नंतर मग याच्या ठिकाणी 2 टाकून आपण आता या ठिकाणी. सो याच्या ठिकाणी 2 इथं 2 t2 2 multiplied by 2 4 -5 किती येते -1 लास्ट वन t3. मग यांच्या ठिकाणी 3 टाकला, जिथं कुठं n आहे तिथं टाकायचं, 3 टाकायचे आहे. ते 3 2 3 -5 6 -5 किती येते 1 t3 त्याला 1 t1 -3 t2 -1 t3 1. हे आहे तुमचे फर्स्ट 3 टर्म्स. ठीक आहे ना. नेक्स्ट असंच आहे तुम्हाला इथे काय करणार आहे तुम्ही 7 क्वेश्चन मध्ये फाइंड द फर्स्ट टर्म फॉर एन एपी. या याच्यामध्ये या एपी मध्ये यांच्या ठिकाणी 1 टाकणार आणि त्याला सॉल्व्ह करून घेणार. कसं होईल हे असं होईल, लक्ष द्या. t1 इथं 1 2 ला 2 1 + 1 2 1 चा 2 1 बे है ना, 2 ने 1 ला गुणलं 2 आलं. 2 + 1 किती येते रे 3 येते. मग t1 किती आला 3 आला. कळलं का रे. त्यानंतर काय म्हणते या 8व्या क्वेश्चन मध्ये काय म्हणते, फाइंड द फर्स्ट 2 टर्म्स फॉर एन एपी. लक्ष द्या, वरच्या क्रॉस करतोय काय आहे ते अर्थमॅटिक क्वेश्चन 8 नंबरची. tn is equal to 3n minus 2. याच्यामध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचे, पहिले 2 टर्म फर्स्ट 2 टर्म कोणते असतात t1 t2 बरोबर आहे. मग यांच्या ठिकाणी 1 टाकणार पहिले t1 साठी 3 ला 3 यांच्या ठिकाणी 1 -2 3 नंतर 3 3 म्हणजे 1 3 -2 उरला किती 1. मग t1 किती आला 1 आला. आता t2 काढत असताना काय करणार, यांच्या ठिकाणी टाकणार 2 टाकणार, इथं यांच्या ठिकाणी 1 टाकला. जिथं कुठं येणार तिथं 2 टाका. 3 ला 3 बाकीचं जसे आहे तसं ठेवायचं. 3 multiplied by 2 6 -2 किती येते 4 t2 किती आला 4 आला. तर अशा प्रकारे तुम्हाला हे व्यक्त करायचे आहे. तर त्यानंतर बघा हे 9th क्वेश्चन काय म्हणते 0.9 कॉमा 0.6 0.9 0.6 0.3 याच्यासाठी डिफरन्स फाइंड आउट करा. काय फाइंड आउट करा डिफरन्स. इथं काय आहे 9 नंबरचा क्वेश्चन 0.9 0.6 0.3. डिफरन्स कसा काढतो आपण, 2 टर्म मधला 2 टर्मची सबट्रॅक्शन. हे आहे आपला t1 हा आहे t2 हा आहे t3. सो बेसिक लिहून टाकलं तिथं t1 कोणता t2 कोणता t3 कोणता आणि ते लिहून काय करणार आपण पहिले 2 टर्मचे काय करणार सबट्रॅक्शन. हा मधलाच आहे जर काय करतोय t2 - t1 t2 किती आहे 0.6 t1 किती आहे 0.9 किती आहे ते -0.3. हे तुमचा आला डिफरन्स काय आला -0.3. सो व्हॉट नाउ नेक्स्ट बघा लास्ट क्वेश्चन याच्यामधला t9 आहे 23 a आहे 7 तर d काढा म्हणते. t9 आहे 23 a आहे 7 तर d काढा म्हणते. काय काढा म्हणते d. तर tn चा फॉर्म्युला लावा a plus n minus 1 a ची किंमत किती आहे 7 n यांच्या किंमत जाईल 9 काढा t9 आहे म्हणून यांच्या किंमत टाकलं 9 9 - 1 डिफरन्स किती आहे काढायचा आहे डिफरन्स 7 ॲज इट इज नवातून एक राहील 6 16 t9 किती आहे 23 t9 ची व्हॅल्यू बघा हे याची व्हॅल्यू t9 ची व्हॅल्यू किती होती 23 t9 टाकून दिली. t9 च्या ठिकाणी t9 ची व्हॅल्यू 23 टाकली इथं ओके टाकली. आता हा प्लस से निघून काढतो मायनस होऊन जाईल 23 - 7 = 16. 23 मधून 7 काढा राहिले किती राहिले पहा 14 6 20 14 नाही कसं राहिले 18 19 4 16
अशा प्रकारचे एक एक मार्काचे क्वेश्चन्स आहेत जे आपण या ठिकाणी कंप्लीट केले. तर हे आता यानंतर जे अगोदर पहिले क्वेश्चन पाहिले ए आणि बी मधले क्वेश्चन नंबर फर्स्ट मधले ते एक मार्काचे होते पूर्ण. आता हे जे काही संपूर्ण क्वेश्चन आहेत ते ऍक्टिव्हिटी मधले आहेत. कशामधले आहेत? ऍक्टिव्हिटी मधले आहेत जे 2 मार्कला आहेत. बोलो तुम्हाला जवळपास यामध्ये 5 ऍक्टिव्हिटी दिल्या आहेत. बोर्डाच्या पेपर मध्ये 4 चॅप्टर पैकी कुठल्या तरी 2 ऍक्टिव्हिटी येतात. 2 म्हणजे नाही ऍक्च्युअली येतात 3. तर 3 पैकी 2 सोडवामध्ये ते. क्वेश्चन नंबर 2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन ए. ठीक आहे. तर याच्यापैकी एखादी येऊ शकते. आता कोणी म्हणतात हे येते का ते मला माहित नाही कोणते येते ते. पण हे बोर्डाने दिलेले क्वेश्चन बँक आहेत ना त्याच्यामुळे आपण ते सोडवायचे बोर्डाच्या क्वेश्चन बँक मधलाच पेपर उतरते एवढा मात्र नक्की आहे. ठीक आहे. हे खात्री आहे मला. नंतर बघा रे कंप्लीट द ऍक्टिव्हिटी फाइंड द सम ऑफ फर्स्ट 1000 नंबर नॅचरल नंबर. ठीक आहे ना. हे पूर्ण पॉझिटिव्ह नंबर्स फाइंड आउट करण्यासाठी ऍक्टिव्हिटीला कंप्लीट करा. म्हणजे ते सोपं आहे नुसतं डबे भरायचं काम आहे. कळलं का बे? लक्ष द्या बे. काय करायचं आपल्याला काय होते यामध्ये काय लिहिलं फॉर्म्युला फॉर द सम ऑफ द n नॅचरल नंबर. भाऊ याच्यामध्ये काय तर आहे फर्स्ट टर्म आहे आणि लास्ट टर्म आहे. ठीक आहे ना. फर्स्ट टर्म म्हणजे असते t1 याला म्हणतो आपण a आणि लास्ट टर्म आहे याला म्हणतो आपण tn जे की आहे 1000. किती आहे 1000. तर sn चे 2 फॉर्म्युले आहेत. तर इथे एक फॉर्म्युला पाठ करणार असेल सकाळी संध्याकाळ होईल आमची. तुम्ही 2 सांगायचे. लक्ष द्यावे sn चे 2 फॉर्म्युले आहेत n/2 2a plus n-1d. ह्या पुढे आहे काय आणि एक फॉर्म्युला दुसरा आहे काय Sn is equal to n/2 t1 plus tn हे 2 फॉर्म्युले आहेत. 2 फॉर्म्युले. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये आपल्याला tn ची किंमत आहे म्हणून मी तर डायरेक्ट फॉर्म्युला लिहून टाकतो n/2 t1 plus tn. t1 लिहा किंवा a लिहा हरकत नाही. t1 plus tn एवढं मोठं लिहिलं आहे. यस n च्या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे पहिले सम ऑफ द फर्स्ट 1000 नंबर. 1000 नंबरचे सम म्हणजे तुम्हाला s 1000 काढायचं आहे. यांच्या ठिकाणी 1000 टाकला यांच्या ठिकाणी 1000 टाकला. इथं n आहे तिथं पण मी टाकतो 1000. हे t1 किती आहे बोललो तुम्हाला हे t1 किती आहे 1 आहे. t किती दिलेला आहे पहिलेच त्या दिलेला t लास्ट टर्म 1000 1000 अधिक 1 1000 प्लस 1 किती आले 1001. ठीक आहे. या 1000 ला 2 ने डिवाइड केलं 500 आन्सर आलं. 500 ना 1000 मधला मल्टिप्लाय करा हे तुमचा आन्सर येते. ठीक आहे. तर हे झाली तुमची एक ऍक्टिव्हिटी. हे पहिली ऍक्टिव्हिटी. सो सम ऑफ द फर्स्ट 1000 नॅचरल नंबर किती आले भाऊ 500. कळलं का ते? तर वाचून घ्यायचं. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघा कोणती आहे 15, 40, 30, 20. त्याच्यामध्ये -940 हे कितवा टर्म असेल. ठीक आहे ना. दुसरा तिसरा चौथा बघा 4 टर्म दिलेले आहेत. 5वा असेल 6वा असेल 7वा असेल 8वा असेल ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर या एपी साठी या अर्थमॅटिक प्रोग्रेशन साठी फर्स्ट टर्म म्हणजे a किती आहे 50 किती आहे 50. डिफरन्स किती आहे वगैरे डिफरन्स कसा काढतो आपण नेक्स्ट टर्म मधून मागची टर्म जे असते ते काय करतो सबट्रॅक्ट करतो. म्हणजे इथे काय येईल 40 - 50 किती येते -10 किती येते -10. डिफरन्स आला -10. लास्ट टर्म किती आहे लास्ट टर्म हे टर्म -940. तर हे टर्म कितीवी टर्म असेल 10वी आहे 15वी आहे 16वी आहे 1000वी आहे किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. पण लास्ट टर्म tn -940 आहे. पण tn चा फॉर्म्युला यूज केलेला आहे आणि tn = a+n-1d. tn ची व्हॅल्यू टाकून दिलेली आहे ना ऑलरेडी पहिले. तुम्हाला यात डायरेक्ट पूर्ण a+n-1d ची व्हॅल्यू टाकायची आहे. ते कशी टाकणार तुम्ही लक्ष द्या. पूर्ण सोडून इकडे रफ करतो. हे दिसते का इकडे बाहेर इकडे दिसायला का बे थोडा बघा माझ्या इकडे चालेल का हो इकडे चालेल म्हणतो बघा म्हणजे हे नाही का a+n-1d. हो याची पूर्ण होल व्हॅल्यू मी देतो त्याला सॉल्व करून. h व्हॅल्यू किती आहे 50 प्लस
n आपल्याला काढायचा n मायनस वन तशात तसा. t किती आहे -10, t आहे -10, 15 प्लस -10 मल्टिप्लाइड बाय n -10n -10 मल्टिप्लाइड बाय -1 प्लस 10 -10 वन जा -10 वन जा 10 माइनस क्या होती है प्लस हो जाती है. ठीक है बच्चों. 15 और प्लस माइनस माइनस 10n प्लस 10 15 प्लस 10 किती वाले 60 किती वाले 60 ओके 60 मायनस 10n याचं पूर्णांक किती आलं 60 मायनस 10n बरोबर आहे का. आता काय करणार तुम्हाला यांची व्हॅल्यू डायरेक्ट करा माहिती डायरेक्ट बारे गरम करतो. बघा हे इथपर्यंत आले हे इक्वेशन आलं ना तुम्हाला यांची व्हॅल्यू काढायची ना डायरेक्ट. बघा हे ही टर्म -914 इज इक्वल टू 60 मायनस 10n हा प्लस -10n इकडून काय येतो प्लस 10n 60 आहे ते आणि हा -914 इकडून आहे तो प्लस किती झाले म्हणजे 1000 किती झाले 1000 इज इक्वल टू 10n 10 आणि n मध्ये मल्टिप्लाय करायचं डिवाइड मध्ये 1000 ला 10 ने डिवाइड केलं किती आलं 100 त्याला किती आला 100 समजलं का रे भाऊ. काय बघा नेक्स्ट वन t1 किती आहे 1 आहे म्हणते tn आहे म्हणते 149 तर sn फाइंड आउट करा. सो sn बघा लक्ष द्या काय केलं तुम्हाला t1 दिला tn दिला आणि sn काढा म्हणते. sn चा फॉर्म्युला काय असेल y2 इज इक्वल टू t1 आणि tn दिल्यानंतर sn चा फॉर्म्युला काय होईल t1 tn काय कळलं का बे. मग आता t1 tn हे t1 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे 1 प्लस tn किती आहे 149 149 अधिक 1 किती झाले 150 डायरेक्ट असं आन्सर निवडा. ठीक आहे. मग याला मी जवळ 2 ने डिवाइड करा 150 ला 150 ला ज्यावेळेस मी 2 ने डिवाइड करतो त्यावेळेस असं किती येईल 75 n ॲज इट इज समजले का ते. अशा प्रकारे 75 ना बरोबर आहे बे. हां तो 75 n sn आला किती आला sn. तर अशा प्रकारे आपण हे तीन केले समोरचे करूया. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 पाच ऍक्टिव्हिटी दिल्या म्हणून असं बोललो होतो मी तुम्हाला. तीन घेतल्यात आपण. आता चौथी आणि पाचवी बोलू. बघा लक्ष द्या रे 9, 4, -1, -6 यासाठी तुम्हाला t19 काढायचा आहे. बोललो रे आला खाल्लं मुलं a किती आहे 9 आहे. डिफरन्स किती आहे रे यामध्ये -5 चा डिफरन्स आहे -5 चा. कसा काय 4 -9 जर केलं मी तर आपण डिफरन्स कसा काढतो आपण नेक्स्ट टर्म मधून प्रीवियस टर्म मायनस करतो. किती येते म्हणजे -5 4 -9 -5. सो a माहित आहे d माहित आहे. tn साठी फॉर्म्युला देऊन दिला a पण देऊन दिला तर डब्बा भरायचा आहे. d ची किंमत किती आहे -5 डब्बा भरता येते ना डब्बा असं भरायचं -5. मग आता बघा लक्ष द्या रे 9 ला 9 याच्यामध्ये कॅल्क्युलेशन नुसार डायरेक्ट आन्सर लिहायचा आहे. 19 -1 किती येते रे इथं मला किती 19 -1 18 multiplied by -5 18 multiplied by 5 90 -5 ला माइनस सॉरी माइनस ला माइनस 18 पंचे 90 माइनस ला माइनस इथं -90 -90 90 -90 मधून 9 माइनस केले नाही माइनस केले इथे पाय इथं माइनस टाकलं काय बघा हे तर कशी गेला आता 9 प्लस हे -90 बॉक्स मधलं प्लस माइनस माइनस 19 -9 इथे 81 कोणतं -81 समजलं का रे भाऊ. तर हे अशा प्रकारची पहिली चौथी ऍक्टिव्हिटी. आता पाचवी बघायला सोपी आहे. 7 14 21 28 यासाठी t1 आहे म्हणजे 7 t2 आहे 14 t3 आहे 21 तर t4 किती डोळे बंद करून 28. हां त्यानंतर t2 t1 t2 t1 14 7 किती येते भाऊ 7 येते है का नाही. t3 t2 किती आहे 7च आहे. t4 t3 पण किती येते 7 काउंट त्याने सांगितलं कॉमन डिफरन्स t इक्वल किती येते 7 येते. बरोबर आहे का. तर अशा प्रकारच्या 2 मार्काच्या ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी कव्हर केल्यात. आता बघू 2 मार्काचे प्रश्न.